सोलापूर महापालिकेतील बडतर्फ केलेले अधिकारी नाईकवाडी, श्रीकांत खानापुरे, क्षीरसागर आणि घाटे या टोळीनं सोलापूर शहरात जवळपास 96 बेकायदेशीर बांधकाम दिली होती. ही बेकायदेशीर बांधकामं कोर्टात देखील टिकली नाहीत. त्यामुळे सोलापूर महापालिकेच्या माध्यमातून गेल्या अलीकडल्या 20 वर्षात पहिल्यांदाच एवढी मोठी पाडकामाची कारवाई सुरू आहे. आपण पाशापेठेतील ही मॅजेस्टिक नावाची बिल्डिंग बघतोय. या ठिकाणी जे पार्किंगमधले जे बेकायदेशीर गाळे आहेत ते पाडण्याचं काम सुरू आहे. ही 6-7 मजली इमारत आहे. वरचा एक मजला देखील बेकायदेशीर आहे आणि खालचे जे गाळे आहेत, ज्या ठिकाणी पार्किंग हवं होतं त्या ठिकाणी गाळे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे हे पार्किंगमधले गाळे पाडणार आहेत महापालिकेच्या माध्यमातून आज. त्याच पद्धतीनं वरचा जो एक मजला आहे तो देखील बेकायदेशीर आहे. उर्वरित इमारत तशीच राहणार आहे. मात्र खाली जे पार्किंगच्या ठिकाणी गाळे बांधले आहेत ते आणि वरचा बेकायदेशीरपणे बांधण्यात आलेला वरचा फ्लोअर एवढंच महापालिकेच्या माध्यमातून पाडलं जाणार आहे. हे बेकायदेशीर बांधकामं 96 आहेत. त्यातील 35 तर पाडण्याचं प्रायोरिटीनं महापालिकेनं ठरवलं आहे आणि आजपासून ही पाडकामाची मोहीम हाती घेतली आहे. सोलापूर महापालिकेच्या अलीकडच्या 15 ते 20 वर्षातील सगळ्यात मोठी ही बेकायदेशीर पाडकामाची मोहीम आजपासून सुरू झाली आहे. नांदेड, लातूर व धाराशिव जिल्ह्यातील टाटा मोटर्सचे अधिकृत कार डीलर पद्मजा मोटर्स आता सोलापूरमध्ये भव्य शोरूम आणि अद्ययावत वर्कशॉप. जीएसटी सूट मिळाल्याचा घ्या फायदा. नव्या शोरूम मध्ये सुरू झाली आता कार सर्व्हिस सेवा. पद्मजा मोटर्स, विमानतळ जवळ, होडगी रोड, मजरेवाडी, सोलापूर. मोबाईल 8600 02 26 17.